तुम्ही असे व्यक्ती आहात का जो एका क्षणामध्ये खूप आनंदी असतो आणि दुसऱ्या क्षणी अचानक पूर्णपणे शांत होतो? लोक असं म्हणतात की तुम्ही खूप कन्फ्युजिंग आहात, पण खरं तर तुम्ही ना नेहमी जगापेक्षा 2 पावलं पुढे विचार करत असतात. तुमचं मन कधीच थांबत नाही. तुम्ही सतत काहीतरी नवीन शिकत असतात. जे ट्रेंडिंग आहे, जे आत्ता सध्या आलेलं आहे मार्केटमध्ये, ते तुम्हाला शिकायची खूप एक उत्सुकता असते किंवा चिकित्सा असते असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणूनच तुम्ही काही साधे नाही आहात, तर तुम्ही आहात 2 वेगवेगळे जग किंवा वेगवेगळे वर्ल्ड. कारण तुम्ही आहात मिथुन राशीचे. आज मी तुम्हाला तुमचंच रहस्यमय रूप दाखवणार आहे, जे बऱ्याच लोकांना माहिती नसतं आणि तुम्हालाही विशेष करून ते माहितीच नसतं. आणि ते रूप लोकांना आजपर्यंत कधी समजलेलंच नाही आहे. आता आपण बघूया मिथुन राशीचा स्वभाव नेमका कसा आहे. तर बघा, ड्युअल माइंड असतं, म्हणजे द्विस्वभावी रास आहे. 2 मनं असतात. सतत 2 गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये शिजत असतात किंवा डोक्यामध्ये चालू असतात विचार. ते कधीच कोणत्या मतावर ठाम नसतात. खूप हुशार आत्मा. मिथुन राशी म्हणजे मनाचा राजा. कारण मिथुन राशीचा स्वामी आहे बुध, म्हणजेच मर्क्युरी. बुद्धीची रास आहे. प्रत्येक गोष्ट बुद्धीने पण विचार करते. खूपच प्रत्येक गोष्टीचे मागं तर्क लावत असते किंवा खोल जाऊन त्याच्या मुळापर्यंत जाऊन ती गोष्ट पूर्णपणे समजून घेण्यामध्येच तुमचा जास्त कल असतो. तुम्ही वरवर कोणतीच गोष्ट मान्य करत नाहीत, त्याचं कारण शोधता. अजून एक गोष्ट म्हणजे यामागे एक कारण आहे, ते म्हणजे तुमचं ब्रेन पण खूपच फास्ट असतं. तुम्ही कम्युनिकेशनमध्ये मास्टर आहात. तुम्ही नेहमी एकाच गोष्टीवर नाही तर अनेक गोष्टींवर विचार करत असता. आता तुम्ही नेमकं कसं आहात तर पहा, तुमच्या आसपास नक्कीच कोणी मिथुनेचे असतील किंवा तुम्ही स्वतः मिथुनेचे असाल तर आता इथून पुढे मी जे सांगणार आहे त्याच्यावर खूप विचार करा आणि नीट बारकाईने ती गोष्ट ऐका. तुम्ही प्रत्येक बाबतीमध्ये खूप क्युरियस असता. तुम्हाला ना प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची असते, त्याच्या मागचं जाणून घ्यायचं असते. कारण खूप बोलके पण आहात, सोबतच हुशार पण आहात. आणि विशेष करून तुम्ही ना ॲडॅप्टेबल आहात, म्हणजेच कोणती गोष्ट लगेचच तुम्ही स्वीकारता किंवा कोणतीही नवीन गोष्ट आली तर त्याच्यामध्ये तुम्ही ॲडजस्ट पण होता. म्हणजे तुम्ही खूप ॲडजस्टेबल आहात. असं नाही की मला हेच पाहिजे, मला त्याच प्रकारे गोष्टी हव्या आहेत असं तुम्ही कधी म्हणत नाही. जे आहे ते स्वीकारता. आता इतर लोक तुमची ओळख कशा प्रकारे करतात तर बघा, तुम्ही खूपच स्मार्ट थिंकर आहात. तुम्ही सोशल बटरफ्लाय आहात. आता मी हे असं का म्हणतेय, कारण तुम्ही खूप सोशल असता. तुम्हाला बोलायला आवडतं, लोकांशी मैत्री करायला आवडत असते. आणि विशेष करून तुमच्यातला एक गुण जो आहे, तुम्ही लोकांमध्ये खूपच पॉप्युलर असतात. असं म्हणायला हरकत नाही की एक हिरवळ रास आहे किंवा सतत एक असते ना, एक व्यक्ती असतो बघा, आपल्या आसपास असले की कसं एकदम वातावरण प्रफुल्लित होतं, त्या प्रकारे तुमचं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे प्रत्येकाच्या घरी जर एखादा मिथुनेचा व्यक्ती असेल ना तर 100% त्या घरामध्ये ना सतत एंटरटेन चालू असतं. असं असेल तर मला कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका की तुमच्या घरामध्ये पण कोणी मिथुनेचा आहे का? मग काय चालू आहे तुमच्या घरामध्ये नेमकं? मी जे सांगत आहे त्याच्याशी कनेक्ट होत आहे का, हे तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर शेअर करायचं आहे. आता अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही खूप मल्टी टॅलेंटेड असता आणि विशेष करून क्विक लर्नर असता. एखादी गोष्ट लगेच शिकता तुम्ही, कारण तुम्हाला नवीनच गोष्टी शिकण्याची आवड आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट शिकण्यामध्ये खूपच असे उत्सुक असता. पण एक तुमच्यामध्ये दुर्गुण आहे असं म्हणायला हरकत नाही की डिसिजन घेताना तुम्ही खूप कन्फ्युजिंग असतात. कारण द्विधा स्वभाव आहे, लक्षात येत नाहीत गोष्टी. 2 मनं असल्यामुळे तुम्हाला लवकर कोणता निर्णय घ्यावा हे लक्षात येत नाही. तुमची कन्सिस्टन्सी कमी असते आणि मूड स्विंग सतत होत असतात. तुम्हाला एका क्षणाला आत्ता ही गोष्ट पाहिजे असते, दुसऱ्या क्षणाला ती गोष्ट तुम्हाला नको असते, मग दुसरीच गोष्ट तुम्हाला हवी असते. म्हणजे तुम्ही एका गोष्टीवर ठाम राहत नाही आणि हा तुमचा खूपच वीक पॉईंट आहे. असं असेल तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा की तुम्ही कनेक्ट होतात ना, तुम्ही मान्य करतात ना ही गोष्ट. आणि विशेष करून तुम्ही कधी ऑब्झर्व केले का, मिथुन राशीचे जे व्यक्ती आहेत किंवा तुम्ही स्वतः मिथुनेचे आहात, तुम्ही ना एका आयुष्यामध्ये 2 आयुष्य जगत असतात.
बघा, तुम्ही निरीक्षण करा स्वतःचं, किंवा तुमच्या आसपास कोणी मिथुनीचे असतील तर तुम्ही त्यांचं निरीक्षण करून नक्कीच विचार करू शकतात की ते एका आयुष्यामध्ये दोन वेगवेगळी आयुष्य जगत असतात. म्हणजे एक पर्सनॅलिटी त्यांची खूप वेगळी असते. एका क्षणामध्ये एक असतं तर दुसऱ्या क्षणी ते वेगळेच होऊन जातात. पहा तुम्ही. आता मिथुन राशीचा एक हिडन स्वभाव आहे जो खूप लोकांना माहीत नाही. तो स्वतः मिथुनेच्या लोकांनाच माहिती नसतो आहे. जसं की ड्युअल पर्सनॅलिटी, जी मी आत्ता तुम्हाला बोलले. कसं आहे, आता लोकांना असं वाटतं की तुम्ही बदलत आहात, परंतु तुम्ही खरं तर इव्हॉल्व्ह होत असतात. लोकांना असंही वाटतं किंवा लोक असंही म्हणतात की तुम्ही अजिबात स्थिर नाही आहात, पण तुम्ही स्वतः एक्सप्लोअर करत असता. लोकांना असं वाटतं की तुम्ही अजिबात सिरियस नाही आहात, परंतु तुम्ही खूपच ओव्हरथिंक करत असतात. नेहमी तुमच्या डोक्यामध्ये हजारो विचार चालू असतात एकाच वेळेस. आणि नेहमी पहा, तुमच्या डोक्यामध्ये ना दोन आवाज सतत घुमत असतात. हो, नाही, करायचं, नाही करायचं. ही जी द्विधा अवस्था आहे ही तुम्हाला स्टार्टिंगपासूनच आहे आणि ही कायमची राहणारच आहे. आणि हीच गोष्ट कधी कधी तुम्हाला युनिक पण बनवते. आता प्रेमामध्ये मिथुनीचे लोक कसे असतात ते आता पाहूयात, कारण कुतूहल खूप आहे सर्वांना. आता प्रेमामध्ये ही लोक कशी असतात तर बघा, मजा घेतात, एंटरटेनिंग असतात, खूपच रसिक असतात आणि विशेष करून अनप्रेडिक्टेबल असतात. काहीही सांगता येत नाही. या लोकांचं प्रेम म्हणजे एक्साइटमेंट प्लस कम्युनिकेशन आहे. आता ज्या कोणा व्यक्तीचे पार्टनर मिथुनीचे असतील त्यांनी नक्कीच अनुभवलेलं असणार आहे की यांचं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत काय आहे. तर हे खूप एंटरटेन करतात त्यांच्या पार्टनरला, सतत त्यांना आनंदी ठेवत असतात. म्हणजे सतत विनोद करणे, जोक करणे, कोणती तरी गोष्ट, मूड जरी ऑफ असेल तुमचा तर लगेच ते तुम्हाला तुमचं मूड कसं एक आनंदी करायचं हे त्यांच्या डोक्यामध्ये लगेच येतं. एक गोष्ट कशी फिरवायची, म्हणजे दुःखातून सुखामध्ये कसं आणायचं एखाद्या व्यक्तीला, हे फक्त मिथुनीच्या लोकांना कळतं. 100% तुम्ही कनेक्ट झालेला असणार आहात. असं काही घडलेलं असेल एखादा किस्सा तर तुम्हाला नक्कीच तुम्ही सांगू शकता. आणि विशेष करून मिथुनेच्या लोकांना ना बोरिंग रिलेशनशिप अजिबात आवडत नाही. त्यांना वाटतं की त्यांचा पार्टनर पण थोडंसं त्यांना सहकार्य करावा. आणि विशेष करून तुम्हाला ना मेंटल कनेक्शन जास्त महत्त्वाचं वाटतं. मेंटली तुम्ही खूप कनेक्टेड असतात तुमच्या पार्टनरसोबत, आणि हे खूप महत्त्वाचं आहे एखाद्या रिलेशनशिपमध्ये. आणि तुमच्या तरी तुमच्या पार्टनरकडनं काय अपेक्षा असतात बरं? एक छोट्याशा साध्या, जसं की तुम्हाला फन हवं असतं, अंडरस्टँडिंग हवी असते, तुम्हाला समजून घ्यावं एक प्रकारे, आणि तुम्हाला फ्रीडम हवं असतं तुमच्या नात्यामध्ये. आता नेमकं प्रॉब्लेम कुठे येतो तर पहा, कधी कधी मिथुनीचे लोक खूप विचित्र वागतात. म्हणजे त्यांना एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट पटकन कमी होऊन जातो. कमिटमेंटची यांना खूप भीती वाटते. आणि विशेष करून तुमचे मूड नेहमी चेंज होत असतात. विशेष करून नात्यामध्ये ना तुम्हाला प्रेम तर हवं असतं, परंतु त्याच्यासोबतच तुम्हाला ना स्वातंत्र्य पण हवं असतं. जर तुम्ही लग्नासाठी विचार करत आहात, तुम्ही मिथुनीचे आहात किंवा तुमच्या आसपास कोणी मिथुनीचे असतील आणि ते लग्नासाठी विचार करत असतील, तर काही राशी सांगते मी, त्यांच्यासोबत जर तुम्ही लग्नासाठी विचार करत असाल किंवा पार्टनरशिपमध्ये बिझनेस करण्यासाठी किंवा कोणताही व्यवहार तुम्ही करणार असाल त्यांच्यासोबत, तर एकदा दोनदा पुन्हा विचार करावा. कारण त्या काही राशी असतात त्यांच्यासोबत तुमचं पटत नाही. मग ते आयुष्यामध्ये असू दे किंवा बिझनेसमध्ये असू दे. काही शत्रू राशी असतात असं म्हणायला हरकत नाही. आता त्या सांगते मी तुम्हाला पहिल्यापासून. पहिली रास आहे कन्या रास, दुसरी आहे मीन आणि तिसरी आहे वृश्चिक रास. ह्या 3 राशीसोबत तुमचं कधीच पटणार नाही. जास्त प्रमाणे पटून तुम्हाला घ्यावं लागेल. जर तुम्हाला त्यांच्यासोबत काही व्यवहार करायचे असतील किंवा तुमचं लग्न झालेलं असेल किंवा होणार असेल, तर मग तुम्हाला पटवून किंवा कॉम्प्रोमाइज करून मगच जगावं लागणार आहे. पण सहजासहजी स्वभावामध्ये कधीच तुमचं एकमेकांसोबत पटणार नाही. कारण तुम्ही खूप हलके फुलके आहात. म्हणजे खूप असे लाईटली विचार करतात, सिरियस नसतात खूप. परंतु हे जे 3 राशीचे व्यक्ती आहेत ते खूप सिरियस असतात त्यांच्या आयुष्यामध्ये, डीपली विचार करत असतात प्रत्येक गोष्टींचा, आणि ते खूप स्ट्रिक्ट पण असतात. मग त्याच्यामुळे तुमचं पटणं थोडंसं मुश्किलच आहे. परंतु मी काही तुम्हाला मित्र राशी सांगणार आहे. जर तुम्ही पार्टनर शोधत असाल तर त्यापैकी कोणताही व्यक्ती तुमच्यासोबत खूपच एक कम्पॅटेबल आहे असं म्हणायला हरकत नाही. जसं की आता मी सांगते तुमच्या मित्र राशी, तुळ राशी, कुंभ राशी आणि मेष राशी. या 3 राशीचे व्यक्ती तुमच्यासाठी खूपच अनुकूल आहेत. जर लग्नासाठी विचार करत आहात तर नक्कीच लग्न करू शकतात. खूप चांगला तुमचं एक जर्नी असणार आहे. आणि विशेष करून हे जे व्यक्ती आहेत ते
तुमच्यासोबत कधी बोर होणार नाहीत, कारण तुम्ही त्यांना एंटरटेन करणार आणि ते तुम्हाला समजून पण घेतील. त्याच्यामुळं खूप छान असणार आहे तुमचं रिलेशनशिप, विचार करत असाल तर. आता मिथुन राशीच्या व्यक्तींनी करिअर कुठे करावं, म्हणजे तुमच्यासाठी सक्सेसफुल क्षेत्र कोणतं आहे, तर ते मी तुम्हाला सांगते. आता प्रथम तर मिथुन राशी म्हणजे ब्रेन प्लस कम्युनिकेशन आणि प्लस क्रिएटिव्हिटी असते. मग यांच्याशी निगडीत कोणतंही व्यवसाय असेल तिथे तुम्ही नक्कीच चमकणार आहात. जसे की आता मी क्षेत्र काही तुम्हाला सांगतेय. तुमच्यासाठी बेस्ट फील्ड आहे ते म्हणजे सेल्स आहे, मार्केटिंग आहे, रायटिंग, जर्नलिझम, यूट्यूब आहे, कंटेंट क्रिएशन आहे, टीचिंगचा व्यवसाय, ट्रेनिंगचा व्यवसाय आणि विशेष करून IT, कम्युनिकेशन, टेक जे हे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्ये नक्कीच तुम्ही खूप चमकाल, यशस्वी व्हाल आणि भरपूर आर्थिक लाभ मिळवाल, प्रसिद्धी मिळवाल. कारण हे जे सगळे आहे ते कम्युनिकेशनशी निगडीत क्षेत्र आहेत, तर नक्कीच तुमच्यासाठी हे खूप फायदेशीर आहेत. आता तुम्ही म्हणाल की मी याच क्षेत्रामध्ये का सक्सेसफुल होईल, तर बघा, पहिलं तर रिझन आहे तुम्ही खूप स्मार्ट आहात, तुम्ही बोलण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहात आणि कोणतीही गोष्ट तुम्ही पटकन शिकता. खरं म्हणजे तुम्ही फक्त एकाच कामात नाही तर अनेक कामामध्ये, अनेक क्षेत्रामध्ये काम करू शकता आणि नाव पण कमवू शकता. आता आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला काही गोष्टींची खबरदारी घ्यावी लागणार आहे. काही गोष्टींमधून तुम्हाला त्रास होऊ शकतो, जसं की स्ट्रेस असेल, एन्झायटी असणार आहे कशाची तरी, तुम्हाला स्लीप इश्यूज असतील, तुम्हाला झोप लागणार नाही आणि विशेष करून नर्वस सिस्टीमशी निगडीत जे काही आजार आहेत ते तुम्हाला त्रास देऊ शकतात. तर याची पहिल्यापासून थोडीशी तुम्ही खबरदारी घ्या. आणि हे सगळे त्रास का होतील, तर तुमचं मन कधीच बंद नसतं, सतत विचार घोळत असतात तुमच्या डोक्यामध्ये. मग त्याच्यामुळं हे त्रास होऊ शकतात. तर काही उपाय आहेत, जसं की तुम्ही मेडिटेशन करा, थोडंसं विचारांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करा, डिजिटल डिटॉक्स असेल ते तुम्ही करू शकता आणि विशेष म्हणजे प्रॉपर स्लीप, झोप घेण्याचा प्रयत्न करा. मग त्याच्यासाठी माइंड थोडंसं रिलॅक्स करायला पाहिजे तुम्ही आणि त्याच्यासाठी तुम्हाला जे काही करावं लागेल ते तुम्ही करू शकता. खरं तर तुमचं माइंडच तुमची खरी ताकद आहे, परंतु तेच जर तुम्ही कंट्रोल नाही केलं तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. आता तुमच्यासाठी काही शुभ घटक मी सांगणार आहे, ते तुम्ही व्यवस्थितरित्या ऐका. म्हणजे कसं आहे, दैनंदिन जीवनामध्ये तुमचे काही महत्त्वाचे कामं करायचे असतील तर ह्या गोष्टींचा आधार घेऊन जर तुम्ही ती कामं केली तर 100% तुम्हाला पॉझिटिव्ह परिणाम मिळतील. जसे की काही शुभ रंग आहेत. आता मिथुन राशीसाठी शुभ रंग म्हणजे हिरवा आणि पिवळा. विशेष तुम्ही मग त्या रंगाचा वापर जर केलात, कामाच्या ठिकाणी असेल, ग्रीन झाडं, इंडोर प्लांट्स वगैरे तुम्ही लावलात किंवा पिवळे वस्त्र परिधान तुम्ही केलात तर मग तुम्हाला जास्त फायदा किंवा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतात. घरामध्ये पण तुम्ही याच रंगाचा जास्त वापर केला तर अजून तुम्हाला जास्त चांगले परिणाम पाहायला मिळतात. तुमच्यासाठी शुभवार आहे बुधवार. कोणतंही महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं असेल तर बुधवारी तुम्ही करू शकतात. शुभ अंक आहे 5 अंक. म्हणजे 5 तारीख असेल किंवा कोणतंही या अंकाशी निगडीत काम असेल तर तुम्ही करू शकतात त्या दिवशी, म्हणजे चांगले परिणाम मिळतील. तुमच्यासाठी शुभ दिशा आहे पश्चिम दिशा. मग या दिशेला कोणतंही काम असेल तर ते 100% फत्ते होणार आहे. आणि जर तुम्ही रत्न धारण करणार असाल तर एक मी बेसिक सांगते की पन्नारत्न तुमच्यासाठी खूपच उपयुक्त आहे, परंतु जेव्हा केव्हा धारण करायचं असेल तेव्हा मार्गदर्शन घेऊनच ते तुम्ही धारण करा. विशेष तुमच्यासाठी एक सल्ला म्हणजे बुधवारच्या दिवशी जर तुम्ही हिरवा रंग जास्त वापरलात, मग कामाच्या ठिकाणी असो किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान केले असेल तर कम्युनिकेशन पॉवर जी आहे ती तुमची वाढते. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. मिथुन राशीच्या काही हिडन सुपर पॉवर आहेत, ते म्हणजे तुम्ही ना कोणालाही इम्प्रेस करू शकता. तुम्ही कोणत्याही सिच्युएशनमध्ये टिकता, अगदी पाय रोवून तिथेच तुम्ही उभे राहता आणि विशेष करून तुम्ही नॉलेज पॉवर आहात. तुम्ही काही साधेसुधे नाही आहात, तर तुम्ही आहात वॉकिंग इन्सायक्लोपीडिया आहात तुम्ही. जर तुम्ही मिथुन राशीचे असाल तर तुम्ही कन्फ्युजिंग नाही, तर तुम्ही जीनियस आहात. तुम्हाला जर मी दिलेली ही माहिती आवडली असेल मिथुन राशीच्या
स्वभावाबद्दल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. विशेष करून मिथुन राशीचे लोक जर तुमचे कोणी मित्रमैत्रीण असतील, नातेवाईक मंडळी असतील तर त्यांना नक्कीच तुम्ही शेअर करा. तुमच्या आसपास कोणी तुम्ही ऑब्झर्व करत असाल, तुमच्या घरामध्ये कोणी व्यक्ती असेल तर नेमका आता तुमच्या घरामध्ये काय असणार आहे ते तुम्हाला तर एक अंदाज आलेलाच आहे. तरी पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच गोष्टी शेअर करा. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये, परंतु त्या अगोदर जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील, तुमच्या कुंडलीबद्दल तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल, अडचणी असतील आयुष्यामध्ये, तर नक्कीच तुम्ही मला खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.